So this is day 9 and we are working on building a high performance team. आणि आजचं जे सेशन आहे तुमच्या बऱ्याच लोकांसाठी गेम चेंजर असू शकतं बिकॉज दिस विल हेल्प यू टू स्केल अप युअर बिझनेस. वाय? बिकॉज जी टीम तुमच्याबरोबर असेल, ज्या टीमला तुम्ही बिल्ड करता ते तुमच्या बिझनेसला पुढे बिल्ड करतील. कुठल्याही ऑर्गनायझेशनला सक्सेस मिळवण्यासाठी टीम आणि त्यांचं अलाइनमेंट विथ युअर पर्पज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही एकटे सगळं अचीव नाही करू शकत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते बोलतात सुद्धा की माझ्याशिवाय इथे पानही हलत नाही. बट दॅट्स अ रॉंग थॉट प्रोसेस. ओके, यू नीड टीम सपोर्ट हू आर अलाइन्ड विथ युअर पर्पज. थिंक अबाउट स्टीव जॉब्स. ही डिडंट बिल्ड ॲपल अलोन. एकट्याने त्यांनी बिल्ड नाही केली आहे. ही वॉज सराउंडेड बाय टॅलेंटेड पीपल लाईक स्टीव वॉजनेक आणि जॉनी इव्ह. ह्या लोकांनी मिळून आज एवढी मोठी कंपनी उभी केली आहे दॅट चेंज द वर्ल्ड. तुमची टीम हा तुमचा बिगेस्ट ॲसेट आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागतील. स्टेप्स ऑफ बिल्डिंग अ हाय परफॉर्मन्स टीम. काही पॉइंटर्स तुमच्याबरोबर शेअर करतो. हायर फॉर ॲटिट्यूड अँड ट्रेन फॉर स्किल्स. लक्षात ठेवा. सेकंड, सेट क्लिअर रोल्स अँड एक्सपेक्टेशन. ज्या कामासाठी, ज्या जबाबदारीसाठी त्याला आपण हे करतोय त्याच्याकडनं त्या गोष्टी करून घेणं, त्याला त्याच्यामध्ये ट्रेन करणं ही तुमची जबाबदारी असणार आहे. एम्पॉवर युअर टीम विथ ट्रस्ट अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. त्यांच्यावर विश्वास आणि त्यांच्यावर जबाबदारी घेणं हे खूप गरजेचं आहे. कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला ऑपरेशनमध्ये जर तुम्ही अडकून राहिलात तर यू विल नेवर ग्रो. आणि त्यासाठी तुम्हाला राईट पर्सन फॉर द राईट जॉब हे जेव्हा असतील डेफिनेटली ते मिळवण्यासाठी आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न खूप करावे लागतात. कारण बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत. बट हे जर आपण नाही केलं तर आपण ऑपरेशनमधून बाहेरच नाही पडू शकत. आणि ऑपरेशनमधून आपण जर बाहेर नाही पडलो तर आपला बिझनेस ग्रो नाही होणार. दिस इज द फॅक्ट. ओके, सो असाइनमेंट, are you ready? Fine. So identify one role you can delegate or improve in your team. Second, set clear expectations and offer guidelines. जेव्हा आम्ही लीडरशिप प्रोग्राम करतो तर कशा पद्धतीने तुम्ही लोकांना लीड करायचं, कशा पद्धतीने पीपल मॅनेज करायचं, त्याच्यामध्ये डिटेल्ड ट्रेनिंग दिले जातं. डिटेल त्यामध्ये नॉलेज शेअरिंग होतं. बट तुम्हाला जी गोष्ट सहजपणे शक्य आहे त्यामध्ये हे करणं गरजेचं आहे. रेकग्नाइज युअर टीम्स एफर्ट रेग्युलरली अँड कीप देम मोटिवेटेड. ओके, टाइमली अप्रिसिएशन इज वन ऑफ द बेस्ट क्वालिटी ऑफ अ लीडर. सो करायचं काय? असाइनमेंट, डेलिगेट वन टास्क टुडे टू समवन इन युअर टीम. आणि काय तुम्ही डेलिगेट केलं आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यातून काय रिझल्ट मिळाला आहे हे तुम्हाला आपल्या ग्रुपवर शेअर करायचं आहे. सो रिमेंबर, ग्रेट टीम क्रिएट्स ग्रेट बिझनेस. बिल्ड अ टीम दॅट अलाइन्स विथ युअर पर्पज. मगाशी पण मी बोललो. अँड यू विल अचीव मोर टुगेदर. कारण टीमचं फुल फॉर्मच आहे टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. ओके, सो इफ युअर टीम इज अलाइन्ड विथ युअर पर्पज, your business will definitely grow. So this is Sachin Kamath signing off. So tomorrow we would be creating a process to streamline your operations. कशा पद्धतीने आपले ऑपरेशन्स आपण स्ट्रीमलाइन करू शकतो हे आपण उद्या बघणार आहोत.